मी स्वागत करीन. आमचे समेत आहेत स्कोअर ऐकण्यासाठी आमचे संदीप मुंडे पोस्टी गावचे यांचं देखील मी स्वागत करीन. पाहतोय आपण प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे ते म्हणजेच विंधणे 40+ संघाने प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय. सलामीचा गोलंदाज पाहतोय आपण मैदानावर दिनेश उलवेकर आपल्याला पाहायला मिळतोय. व्यूहरचना सजताना दिसते. सलामीचे गोलंदाज आहेत सलामीची जोडी आपण पाहतोय राजकुमार आणि प्रणय. 12 प्लेयर्स आहेत या ठिकाणी दोन्ही. तर थोडीशी मदत करायची ज्यावेळी आम्ही थांबतो त्यावेळी नक्कीच आम्हाला फलंदाजाची किंवा गोलंदाजाची नावे सांगायची आहेत. सामन्याला सुरुवात होईल. पाहतो आपण 2 पंच देखील या ठिकाणी सज्ज. त्याप्रमाणे या 24 लाईव्ह इव्हेंटचे कॅमेरे देखील या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आणि जे प्रेक्षक मोबाईलच्या माध्यमातून किंवा आपल्या स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून ही मॅच पाहतात त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. यावेळी पाहतोय पहिला चेंडू आहे. पहिला चेंडू डीप पॉईंटकडे पाठवला जातोय. सुरुवात केली जाते एका चौकाराच्या साहाय्याने. सुरेख सुरुवात फलंदाजाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर येत आहेत 4 धावा. डीजे पाहतोय आपण सुरुवातीचा चेंडू होता. हलकी फक्त एक दिशा दिली ऑफ साईडला. डीप पॉईंटकडे चेंडू गेला. क्षेत्ररक्षकची हालचाल आपल्याला पाहायला मिळाली परंतु या ठिकाणी चेंडू आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे 4 धावी करता. पहिल्या चेंडूवर 4 धावा मिळतात दिनेशच्या गोलंदाजीवर. षटकातील पाहूया दुसरा चेंडू. आखूटप्प्याचा चेंडू दीर्घाला जातोय. दिशा दिली जाते. यावेळी पाहतोय चेंडू जातोय डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून. पाहतोय उत्कृष्ट असा षटकार. 6 धावा. बिग षटकार. पाहतोय आपण ही मॅच. एक संघ आहे अण्णा गावडे यांचा संघ. सुरेश आणि अण्णा गावडे यांची ही टीम. तर दुसऱ्या बाजूने पाहू तर कांती उलवेकर दिनेश उलवेकर यांची टीम. विंधणे 40+. हा पाहतोय आपण यावेळी चेंडू कार्पेट पद्धतीने चेंडू येतोय. लंगण ठिकाणी चेंडू अडवला जातोय आणि या चेंडू दरम्यान आपण पाहतोय चेंडू तिची थ्रोईपर्यंत धावा 1 धाव होते. धावसंख्या 11 पाहायला मिळते. आतापर्यंत झालेले 3 चेंडूमध्ये 11 धावा पाहायला मिळते. सुरुवात फलंदाजाने सुरेख केली. चौकाराच्या मदतीने या ठिकाणी पहिल्या चेंडूवर सुरुवात करण्यात आली. षटकातील पाहूया चौथा चेंडू दिनेश उलवेकर सज्ज. यावेळी पाहतोय ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू आपण पाहतोय. सुरेख चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने परंतु बॅट आणि बॉल याचं कुठल्याही प्रकारचं मिलन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं नाही आणि ज्या ठिकाणी मिलन नाही त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची उन्नती किंवा उत्पत्ती नसते. निसर्ग नियम. दरम्यान पाहूया षटकातील पुढचा चेंडू. हा चेंडू गोलगटप्प्याचा सरळ केला जातोय. एक्स्ट्रा दिशेने क्षेत्ररक्षक आहे समोर. खळुलकानी देते चेंडू आणि कहा पाया. मित्र म्हणे ना नशिबाचा चौकार. किस्मत चांगली तर सर्व काही चांगलं. लक फॅक्टर चांगलं तर सर्व काही चांगलं होतं. क्रिकेटमध्ये बॅटिंग गोलंदाज यांच्यासमोर लक फॅक्टर देखील फार महत्त्वाचा असतो आणि यावेळी मिळत आहेत या देखण्या फटक्यावर 4 धावा. धावसंख्या पाहायला मिळते चौकाराच्या मदतीने 15 धावसंख्या. या षटकामध्ये आपण पाहिले 2 खणखणीत असे चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर मोठा षटकार देखील. षटकातील आहे पुढचा चेंडू दिनेश उलवेकर. सरळ चेंडू मारला जातोय परंतु पाहूया असे अंतर गाठेल का. यावेळी अंतर गाठलं जातंय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. यावेळी देखील मोठा फटका पाहायला मिळते. 2 मोठे फटके या ओव्हरमध्ये आले आणि पाहतोय आपण तर या षटकामध्ये आत्तापर्यंत धावा आल्या एकूण 21 धावा. 4 ओव्हरची मॅच आहे.
चार षटकांची मॅच आहे. सुरुवातीचं षटक आपण पाहिले, सुरुवातीला आक्रमकता देखील आपण फलंदाजाच्या माध्यमातून पाहिले. पंकज राजकुमार या फलंदाजाने एक चौकार, एक षटकार, एक सिंगल धाव, 11 धावसंख्येवर खेळतोय आणि त्याचा सहकारी प्रणय हा देखील चौकार आणि षटकारच्या मदतीने 10 धावसंख्येवर खेळतोय. जबरदस्त पार्टनरशिप पहिल्या षटकानंतर आपण पाहतोय. तर 21 धावांची ही पार्टनरशिप 6 चेंडूमध्ये 21 धावा या ठिकाणी केलेल्या आहे. सुरुवात फलंदाजाच्या माध्यमातून सुरेख या ठिकाणी पाहायला मिळते. तर दुसऱ्या षटकासाठी पाहूया कोण गोलंदाज येईल, कोणाकडे ही दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली जाईल. पाहूया कर्णधार कोणाकडे चेंडू जाते. दुसऱ्या षटकाकरिता आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज असेल दीपक. उरोणी विभागामध्ये नक्कीच नावाजलेला हा गोलंदाज. काय पाहिलं आपण सुरुवातीचं षटक थोडंसं महागडं षटक म्हणून येईल, कारण 21 धावा या षटकामध्ये काढल्या. पॉवर प्लेचं नक्कीच या ठिकाणी पूर्णपणे फायदा या ठिकाणी फलंदाजांनी घेतला आणि दिनेशच्या गोलंदाजीवर 21 धावा या ठिकाणी काढण्यात आल्या. दुसऱ्या षटकासाठी आले गोलंदाज दीपक. फिरकी पद्धतीचा गोलंदाज आहे. नक्कीच बऱ्याचशा पद्धतीचे व्हेरिएशन त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला प्रत्येक मॅचमध्ये पाहायला मिळते आणि आपल्या उंगलीच्या जोरावर, बोटांच्या जोरावर, कणगीच्या जोरावर हा चेंडू टर्न करतो आणि फलंदाजांना नक्कीच जखवण्याचं काम हा गोलंदाज करत असतो. तर सुरुवात होईल दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर. हा चेंडू रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. चेंडू बॅटीच्या पट्ट्यात नाही, चेंडू बॉडीला लागतोय आणि यावेळी पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न घेत नाही फलंदाज. पहिला चेंडू सुरेख चेंडू पाहायला मिळतोय, कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. स्कोर पाहायला मिळतोय 21 धावसंख्या, एक षटक आणि एका चेंडूच्या समाप्तीनंतर. दुसरा चेंडू यावेळी घुटना टेको, तमाशा देखो. यावेळी पाहतोय आपण सुरेख फटका पाहायला मिळतोय. कार्पट पद्धतीने चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग फायनलच्या दरम्यान. 4 धावे करता चौकार. दुसऱ्या षटकातील पाहतो आपण दुसऱ्या चेंडूवर आलेला हा दर्जेदार चौकार. प्रत्येक गोलंदाजाचा विचार केला, प्रत्येक गोलंदाजाला या ठिकाणी चौकार मारलेला आहे. आता दुसऱ्या गोलंदाजामध्ये थर्ड अंपायर या ठिकाणी पाठवायचं आहे. तिसऱ्या पंचांची मागणी आहे मैदानावर. स्क्वेअर लेग अंपायरनीच डिसिजन घ्यायचं आहे. थर्ड अंपायर म्हणून तुम्हीच काम करायचं आहे, तिसरे पंच म्हणून. स्क्वेअर लेग अंपायरने तिसऱ्या पंचांचं काम करायचं. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत या षटकामधले मला असं वाटतंय सर. ओके, बरोबर. आतापर्यंत 2 चेंडू आपण झालेले पाहिले. तर पहिला चेंडू डॉट पद्धतीचा, दुसऱ्या चेंडूवर आला दर्जेदार असा बहारदार चौकार आपण पाहिला आहे. आणि यावेळी पाहूया षटकातील असेल तिसरा चेंडू. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न यावेळी पाहतोय आपण. सुंदर देखील क्षेत्ररक्षण केले जात आहे गली आणि सेकंड स्लिपच्या माध्यमातून. तर हा सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव देखील या फटक्यावर काढली जाते. एका धावीची मदत होते. सांघिक स्कोर पाहायला मिळतोय 26 धावसंख्या. स्कोर बोर्डवर आपला पाहतोय 26 धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल आपल्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी तयार. दीपक. अकोटप्प्याचा चेंडू उंच मारला जातोय. चेंडू फटका स्ट्रॉंग, चेंडू जातोय लॉंग, बहारदार असा दर्जेदार बिग 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 षटकार. प्रणय फलंदाजांनी मारलेला हा बहारदार असा हा षटकार पाहिला आपण. षटकारच्या साहाय्याने सांघिक स्कोर पाहायला मिळतोय
32 धावसंख्या. दुसरं षटक प्रगतीपथावर आतापर्यंत झाले तर 10 चेंडूमध्ये 32 धावा या ठिकाणी काढण्यात आले. फलंदाजी काय आपण पाहतोय, जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी फलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय. सुरुवातीच्या षटकामध्ये देखील चांगली सुरुवात केली आणि ज्यावेळी सुरुवात चांगली असते त्यावेळी शेवट देखील चांगलं होत असतं. तर पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी शेवट होईल, किती धावांचं टार्गेट या ठिकाणी रचला जाईल. हा चेंडू आपण पाहतोय, सुंदर चेंडू, गुडलाईन स्पॉटवरचा चेंडू, फलंदाज चेंडू समजू शकला नाही. डॉट पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील आहे पुढचा चेंडू. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा समोर चेंडू खेळून काढतोय. लॉंग ऑफ ठिकाणी डीप न्यूट्रीकडे चेंडू येतोय, चेंडू अडवला जातोय आणि त्या दरम्यान पाहतोय फलंदाज धावून काढतायत 2 धावा. थोडीशी ओव्हरपेचा फायदा घेतील का, आणि यावेळी पाहतोय ओव्हरफेकचा फायदा आणखीन एका धावेमध्ये करून घेत आहेत. या फटक्यावर येत आहेत एकूण 3 धावा. 3 धावेच्या साह्याने सांगी स्कोअर पाहायला मिळतोय. धावा होत आहेत 35 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा झालेल्या आहेत. या ठिकाणी आपण जे आमचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत ते गोल्डन मॅन ग्रामपंचायत खानावळेचे विद्यमान सदस्य आणि भोकरपाडा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्रजी पाटील यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. गोल्डन मॅन योगेश शिंदे यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. आणि आपण बघतोय 40+ वतीनं हा पाणी घेऊन. तर इथे महेंद्रजी पाटील सदस्य खानावळे अध्यक्ष भोकरपाडा भारतीय जनता पार्टी यांचं स्वागत केलं जात आहे. ज्यांना गोल्डन मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे ते महेंद्रजी पाटील यांच्या या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. त्यानंतर खानावळे ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय गणेशजी आगिवळे अर्थातच युवा मोर्चा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचं स्वागत केलं जाणार आहे. सन्माननीय गणेशजी आगिवळे युवा मोर्चा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी तथा खानावळे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. चंदर माने यांच्या शुभ हस्ते, चंदर माने बरोबर अगदी या मॅचसाठी त्यांचं मोलाचं योगदान आहे ते आपण बघतोय. ते स्वागत करतायत ते सन्माननीय गणेशजी आगिवले यांचं. गणेशजी आगिवले भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष. त्यानंतर डीजे मी संपर्क प्रमुख ओंजे विभाग भारतीय जनता पार्टी सन्माननीय सचिनजी दुर्गे यांचंही स्वागत करण्याची विनंती करेन. शशिकांत भंडारकर यांना विनंती असेल की आपण सचिन दुर्गे संपर्क प्रमुख पोंजे विभाग भारतीय जनता पार्टी यांचं स्वागत करावं. आलेल्या सगळ्या मंडळींचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर आमचे सन्माननीय पाटील जयदास पाटील यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. जयदास पाटील यांनी स्वागताचा स्वीकार करावा. सन्माननीय योगेश शिंदे यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत केलं जाईल. जयदास पाटील या मॅच कडे ही मॅच आणि इतरही मॅच जेवढे काही कार्यक्रम असतात या मंचावरती जयदास पाटील यांची हजेरी असते. संजय जाधव यांच्या या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपणही पाहुणे आहात, तुमचंही स्वागत केलं जाईल. प्रल्हाद पाटील प्रल्हाद मुंडे यांचे आम्ही शब्द सुमदान हो साहेबांचं नंतर मॅच आमचे मेंबर आहेत या ठिकाणी आपण बघतोय. सन्माननीय पाहुणे संजय जाधव यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. सुरेख फटका, मस्त टायमिंग. यावेळेस मात्र चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून आणि सीमारेषे पलीकडे सुरेश यांना टीम पोहोचलेली आहे. ती आतापर्यंत बिनबाद 39
पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. बरीच पाहुणे मंडळी आहे. फार 41 धावसंख्या माफ झाली करा, आहे. 41 झाल्यात. 41 सॉरी 41. एक्केचाळीस धावा गोलंदाजी करतो यावेळेला अल्पेश. वाह, काय फटका होता अल्पेशचा. सरळ जातोय विकेट किपरला चकवा देऊन एक धाव घेतली जाते. पंचांनी बाईचा इशारा दिलाय मला असं वाटते आणि बाईच्या रूपात एकूण धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 42. सर नक्कीच आपण पाहतोय 42 धावसंख्या. या ठिकाणी कल्पेशची गोलंदाजी सुरेख होताना पाहतोय. आतापर्यंत टाकलेले हे 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये धावा दिल्या आहेत. 7 धावा. खालापूर पंचायतीचे माजी उपसभापती सन्माननीय गजानन मांडेजी यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय गजाननजी मांडे यावेळी पाहतो आपण गलीच्या दिशेने मारलेला दर्जेदार असा बेहतरीन चौकार. 4 धावा. डीजे तर चौकाराच्या साहाय्याने सांगी स्कोर आपण पाहतोय. एकूण धावसंख्या झालेली आहे 46 धावसंख्या. पाहूया 4 धावा 50 धावा पूर्ण होण्यासाठी कमी आहे. 50 धावसंख्या होईल का. यावेळी पाहतोय आपण चेंडू मारला जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक समोर होते, चेंडू अडवतोय. त्या दरम्यान पाहतोय सुंदर थ्रो केला जातोय, त्वरित थ्रो केला जातोय. त्या दरम्यान फक्त एक सिंगल धाव काढण्याची वेळ मिळते फलंदाजांना. एका धावेच्या सहाय्याने सांगी स्कोर होते 47 धावसंख्या. अजून या षटकातील चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. तर एका चेंडूमध्ये पाहूया या ठिकाणी किती धावा होतोय. गोलंदाज तयार असेल कल्पेश. फुल टॉस पद्धतीचा चेंडू मारला जातोय डीप स्कोर ठिकाणी. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून सुंदर गॅप शोधला जातोय. दर्जेदार फटका. 4 धावींचा फटका. पाहताय आतापर्यंत झालेली 3 षटकं. शेवटच्या चेंडूवरती पाहिलं, तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर आलेला चौकार आणि चौकाराच्या साहाय्याने पाहतो आपण 3 षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळते 50+1. 51 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 17ची सरासरी प्रत्येक षटकामागे या ठिकाणी पाहायला मिळते फलंदाजाच्या माध्यमातून. पाहतोय आपण आतापर्यंत ही जोडी काही फुटलेली नाही आहे. कोणी या जोडीला तोडू शकलं नाही. आतापर्यंत 3 गोलंदाजांचा वापर केला, परंतु ही सलामीची जोडी आपण पाहतोय तर क्रीजमध्ये अजूनही सुरक्षित. नक्कीच हे हुंगावते वादळ आहे. हे वादळ शमल का. आणि मैदानावर देखील पाहतोय आपण हवा देखील आले. चक्रीवादळप्रमाणे या ठिकाणी थोडीशी हवा देखील मैदानावर वाहताना आपल्याला जाणवते. प्रणय खेळतोय वैयक्तिक धावसंख्या 29 वर आणि राजकुमार खेळतोय वैयक्तिक धावसंख्या 21 वर. चौथ्या षटकासाठी गोलंदाज कांती उलवेकर. 11 गणेश पुरी विरुद्ध अग्री कोळी कमळेश म्हात्रे यांचा संघ. या दोनही टीमला आमची विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. अग्री कोळी विरुद्ध श्लोक 11 गणेश पुरी. यावेळी पाहिलं आपण गणेश पुरी कॅप्टन इथे उपस्थित आहेत. मी अग्री कोळी टीमच्या कॅप्टनला विनंती करेन की आपण टॉस करण्या. यस सर, यस, आपण यायचं आहे. पाहूया पुढचा चेंडू कांती उलवेकर यांचा. यावेळी खोलकर टेप्याचा चेंडू सरळ केला जातोय. पाहूया काय होईल या चेंडूचा रिझल्ट काय येईल. आणि पंचांचा इशारा येतोय 1 बाउन्स असा हा चौकार. आई गौदेवी माझी माऊली, आई गौदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा नाही काही आरतीची नाही दिली. उघड उघड दरवाजा नाही काही आरतीची नाही दिली. कालच्या सत्रामध्ये पाहिलं आपण तर लगभग 53 धावांचा हायेस्ट स्कोर होता सर. पण यावेळी पाहतोय आपण अजूनही 4 षटकं पूर्ण नाही झाली आहेत. आणि पाहतोय आपण 3 षटक आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 62 धावा. सुंदर चेंडू यावेळी टाकला जातोय
गोलंदाजीच्या माध्यमातून कांती इलवेकर नक्कीच व्हेरिएशन आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये, सुंदर गोलंदाजी करतोय. आणि या चेंडू पाहतोय आपण डॉट पद्धतीचा स्कोर थांबवला आहे. स्कोर आपण पाहतोय 62 धावसंख्या. 40+ रायगड जिल्हा अध्यक्ष अण्णा गावडे मला असं वाटतं मॅच बाउंड्रीवरती राहून मॅच आनंद घेत आहेत. अच्छा, चेंडू अडवतात इथे मात्र चांगला फटका मिड विकेटच्या डोक्यावरून जाईल आणि हा चौकार. मी लाडाची ग डीजे किरण मी लाडाची ग लाडाची सैरी पाडाची लाडाची ग लाडाची सैरी पाडाची. पाहतोय या चेंडूवर देखील मोठा फटका पाहायला मिळाला, चौकाराचा फटका पाहायला मिळाला. सुंदर बॅटिंग होताना पाहतोय अजूनही एकही फलंदाज आऊट व्हायला तयार नाही आहे. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. यावेळी पाहतोय आपण फॉलो थ्रोमध्ये चेंडू खेळून करतोय. चेंडू तो शॉर्ट सेल मिळाल्या ठिकाणी चेंडू अडवतोय, त्या दरम्यान एक सिंगल घेतली जाते या ठिकाणाहून शेवटच्या चेंडूवर. सन्माननीय रामजी गाताडे साहेब इथून प्रस्थान करतायत. धन्यवाद साहेब, आपण आलात. एक प्रसिद्ध उद्योजक आणि या टुर्नामेंटसाठी सुद्धा त्यांचं मोलाचं योगदान आहे, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो. धावा झाल्यात धावफलकावरती त्या 67 आणि गरज असेल ती 68 धावांची. संजय माळी यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एक जबरदस्त डीजेचे प्रोप्रायटर आणि खालापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्माननीय गजानन मांडे साहेब यांच्या या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी विनंती करतो सन्माननीय गजाननजी मांडे यांना की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. सन्माननीय मांडे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. 40+च्या माध्यमातून आपण बघतोय खालापूर पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय गजाननजी मांडे. राजकुमार खेळला 28 आणि प्रणय खेळले 38. राजकुमार यांनी 10 चेंडूमध्ये 28 धावा केल्या, तर प्रणय यांनी केल्या 14 चेंडूमध्ये 38 धावा. जबरदस्त सलामीची जोडी बिनबाद अशी सुरेश अण्णा टीमची धावसंख्या झाली 67 आणि विंदणे संघासमोर आव्हान ठेवलेलं आहे त्या 68 या धावसंख्येचं. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. आजच्या दिवसातली तिसरी मॅच अग्री कोळी कमलेश म्हात्रे आणि श्लोक 11 गणेश पुरी या दोन टीम दरम्यान टॉस केला जाईल. मी सन्माननीय शशिकांतजी भंडारकर यांना विनंती करतो की आपण टॉस करून घ्यावा. भंडारकर साहेब आपण टॉस करायचा आहे. गणेशपुरी आणि अग्री कोळी. सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेब आमचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण टॉस आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. गोल्डन मॅन आणि सदस्य खानावळे ग्रामपंचायत तसा अध्यक्ष भोकरपाडा भारतीय जनता पार्टी. एक प्रसिद्ध तेही सुद्धा उद्योजक आहेत आणि ज्यांच्या सौभाग्यवती सदस्य आहेत खानावळे ग्रामपंचायतीच्या. सगळी मंडळी, संतोषजी चौधरी 40+चे निमंत्रक आणि 40+ रसायनी. भिवंडी म्हणजे आगरी कोळी का? भिवंडी म्हणजे कोण? आगरी कोळी का? गणेशपुरी का? गणेशपुरी टीमला टॉस जिंकलेला आहे बरोबर ना. श्लोक 11 गणेशपुरी अँड डिसाइड टू यस फर्स्ट फेल. चला सलामीची जोडी पाठवा. आपण विंदने संघाला विनंती करूया सलामीची जोडी आपण रवाना करावी. संदीपजी माळी आमचे पॉल ऑक्टोपस. आज बरीच त्यांची पण मेहनत आहे या स्पर्धेसाठी. गेली 4 दिवस पाऊस जाणार कधी, पाऊस नाही येणार यासाठी त्यांनी बरेच साकडे घातले होते आणि अखेरकार 2 दिवस जरा पावसाचा जोर कमी झाला म्हणून ही मॅच आपण रीतीने संपन्न करतोय. सलामीची जोडी आता मैदानाकडे रवाना होतीये. 68 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 68 रन्स. खेळाडूंना विनंती आहे उन्हामध्ये असं कोणी बसू नका. खेळाडू आमचे सगळे फिटनेस
अजून एकदा बॉटल. आगरी कोळी टीमचे कॅप्टन सन्माननीय कमलेश जी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. अलंकार सर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी विनंती करतो भंडारकर सरांना की आपण अलंकार सर यांचं स्वागत करावं. आगरी कोळी टीमचे ते कॅप्टन आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे कमलेश सर यांचं. आपण बघतोय या ठिकाणी आमचे सन्माननीय कॅप्टनचं स्वागत केलेलं आहे. तुम्हाला मॅचसाठी आमच्याकडनं सुद्धा शुभेच्छा आहेत. वळूया मॅचकडे. फोर्टी प्लस रसायनाच्या या टुर्नामेंटमध्ये ॲडव्होकेट आमचे अभिषेक पाटील, ज्यांचा आवाज रायगड प्रीमियरमध्ये आपण ऐकला असेल, अतिशय कडक आवाज, इंटरनॅशनल क्रिकेटची भरपूर जाणकार आमचे अभिषेक पाटील, ॲडव्होकेट अभिषेक पाटील यांचं स्वागत या ठिकाणी आमचे अध्यक्ष खालापूर तालुका योगेश शिंदे, त्यानंतर आमचे संदीप माळे आणि शशिकांत भंडारकर अध्यक्ष यांच्या हस्ते त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह माझ्याकडे द्यायला विसरले. या ठिकाणी मी विनंती करतो योगेश शिंदेना. ॲडव्होकेट अभिषेक पाटील दरवर्षी आमच्या 40 प्लसच्या मॅचला येत असतात. जुने खेळाडूंची त्यांना भरपूर माहिती आहे. आणि पुन्हा एकदा अभिषेक पाटील यांचं या टुर्नामेंटमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया मॅचकडे. यानंतरची मॅच सुद्धा टॉस झालेला आहे. आता जी सुरू असलेली मॅच आहे, येस सर, इथं काय लिहिलंय? माईक मध्ये बोला ना. काय चला मॅच सुरू करा. 68 धावांची गरज आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी विश्वनाथ, स्ट्रायकर एंडला दीपक आणि कांती उल्वेकर ही जोडी. कुठल्या वळूया मॅचकडे. पहिला चेंडू सुरेख फेकला गेलाय. गोलंदाजी करतोय तो गोलंदाज विश्वनाथ. इथे मात्र चांगला चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूच्या खाली. चेंडू उचलून फेकतील तोपर्यंत सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एकच धाव या ठिकाणी घेतली जाते. मंडळाचे सदस्य सन्माननीय दिलीपजी कर्णुक साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी विनंती करतो दिलीपजी कर्णुक यांना की आपण अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. धावफलकावरती धावा आल्यात मात्र एक. पालघर सुरेश अण्णा 11 टीम आणि त्यांच्या विरोधात आहे ती विंदणे टीम. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे जिंकण्याकरता. आता 22 चेंडू बाकी आहेत आणि 67 धावांची गरज आहे. वाह, काय गोलंदाजी करतोय गोलंदाज विश्वनाथ. जबरदस्त गोलंदाजी. टप्प्यावरती फार चांगलं नियंत्रण, वेगावरती नियंत्रण आणि कुठेतरी फसवलं जात आहे ते फलंदाजांना. कांती उल्वेकर यांच्याकडनं मात्र अपेक्षा आहे ती विंदणे टीमला. स्लोवर वन केला होता, थोडंसं फसवलं होतं यावेळेस गोलंदाजानं. हलक्या हाताने फक्त चेंडू ढकललं मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान, जिथे एकच धाव मिळेल आणि या एका धावेच्या बरोबरीनं आता विंदणे टीम 68 धावांचा पाठलाग करताना मात्र पोहोचली आहे ती केवळ 2 या धावसंख्येवर. देवा, 2 धावा, 66 धावांची अजूनही गरज. ओह, मस्त स्ट्रोक. टायमिंग चांगलं होतं पण त्याहीपेक्षा चांगला झेल पकडलाय
मिड विकेटला अतिशय चांगला झेल, फलंदाज बाद, पहिला हादरा मिळाला विंदने टीमला. पटके रे बाबा दुसऱ्या बाजूला आहे उरण तालुक्यातील विंदणे. सुरेश शन्ना 11 टीम थोडीशी आता त्यांचे हौसले बुलंद आहेत. 2 धावा मात्र धावफलकावरती आणि एक विकेट 68 धावांचा पाठलाग करताना गमावलेला आहे. पालघर टीमचं नाव घेतल्यानंतर आजकाल सगळ्यांना एकाच खेळाडूची आठवण येते, तो शार्दूल ठाकूर, ज्यानं या पालघर जिल्ह्याचं नाव साता समुद्रापार आणि जगामध्ये क्रिकेटच्या बाबतीत जर पुढे नेलं असेल. विश्वनाथ खेळतायत या वेळेला, गोलंदाजी करतायत. शार्दूल ठाकूर यांनी फार मोठा विक्रम केला. एक नगर जिल्ह्यातला खेळाडू अजिंक्य रहाणे आणि दुसरा पालघर जिल्ह्यातला. अजून एक विकेट पडतोय इथे. 2 विकेटचं पतन आणि 2 धावा धावफलकावरती येत आहेत. 68 धावांचा पाठलाग करताना मला असं वाटतं 16 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाच्या मैदानावरती जाऊन ऑस्ट्रेलियाला हरवणं हा चमत्कार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केला आणि त्याच्यामध्ये 2 मराठमोळे चमकले. त्यामधला एक नगरचा कर्णधार भारतीय संघाचा अजिंक्य रहाणे आणि दुसरा पालघरचा शार्दूल ठाकूर. आणि अशी माहिती मिळते आता, कारण शार्दूल ठाकूर हे फार मोठं नाव आहे क्रिकेट जगतामध्ये, अशी माहिती मिळते की शार्दूल ठाकूर कधी काळी या टीमचा हिस्सा होता. पालघर टीम जी इथे नेतृत्व करते, खेळते, ग्रामीण टीमचा तो हिस्सा होता पालघर या टीमचा. तर नक्कीच इथे 2 नक्कीच आणि 2 धावा, 2 विकेट. नवीन बॉलर येतोय. आसिफ भाई आता येत आहेत. आजकाल पालघर दांडी टीम पण फॉर्ममध्ये, जी मोठमोठ्या लॉट्समध्ये खेळते. आजकाल पालघरमध्ये क्रिकेटचे जोहर भरपूर आपण बघतोय. अतिशय चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी जेवढी चांगली झाली त्याहीपेक्षा चांगली फलंदाजी केली या फलंदाजांनी डहाणू पालघरनं. इथे लोअर फुल टॉस, चांगला चेंडू सरळ चाललाय, त्याहीपेक्षा चांगला क्षेत्ररक्षण, जबरदस्त चेंडूला बॅकअप दिलेला आहे. शॉर्ट फाईन लेगला एकच धाव, जिथे 4 धावा मिळू शकल्या असत्या विंदने टीमला, पण तसं काही घडलं नाही आणि फलंदाज मात्र बाद होतोय. अजून एक एक धाव मिळवतोय. 2 विकेटचं पतन झालंय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या आमचे साथी स्कोरर, जे आमचे पोसरीचे संदीप मुंडे साहेब मला सांगतायत की धावा आहेत मात्र 3. चांगलं स्कोरिंगचं काम करतात संदीप मुंडे. त्यानंतर आमचे लाईव्ह 40+च्या 24 इव्हेंटचे अमर पाटील. चांगला चेंडू गरंगडे चाललाय, सरळ एक्स्ट्रा कव्हर डीप लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षण सुरेख होतंय. 1 धाव घेतली जाते आणि एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावरती 4 धावा. 4 धावा धावफलकावरती लागतायत. IPLचं ऑप्शन मला असं वाटतं 2 दिवसापूर्वी झालं. IPLच्या ऑप्शनमध्ये एका खेळाडूला खऱ्या अर्थानं रिक्षा चालकाचा खेळाडू म्हणजे मुलगा, ज्याला 8,25,00,000 रुपयाची बोली लागली आणि एक रंजक कहाणी त्याच्या बाबतीत आहे. कारण त्याच्या भावानं घरच्या परिस्थितीमुळे आत्महत्या केली होती 1 महिनाभरापूर्वी आणि त्या खेळाडूच्या 8,25,00,000 बोली लागली. खऱ्या अर्थाने त्यानंही सांगितलं त्या खेळाडूनं की जर माझा भाऊ असा तर त्याचा आनंद गगनात म्हणजे त्या ठिकाणी मावला नसता. पण आजकाल IPLनं बरंच काय दिलेलं आहे. मी म्हणेन IPLनं जे खेळाडू प्रकाश ज्योतामध्ये नव्हते त्यांना प्रकाश ज्योतामध्ये आणलं. तशाच धर्तीवरती ही 40+ आजकाल 40+ कडे जे आयोजन केलं जातं ते मात्र फक्त फिटनेससाठी आयोजन आहे. फिटनेस तुमचं क्रिकेटच्या बरोबर फिटनेस आणि क्रिकेटची जी तुमची आवड आहे ती. इथे अजून एक फलंदाज बाद झालाय.
धावफलकावरती धावा आहेत. 68 धावांचा पाठलाग करताना विंदने टीमला पूर्णपणे बॅकफुटला आणलंय ते गोलंदाजी करणाऱ्या सुरेश अन्ना 11 टीमने. काका 3 वाजेपर्यंत तिकडे असतात सावलीत आणि 3च्या नंतर इकडे येतात. भोपू असते भोपू काकाचा. एकच डॅन्स नको काका. डॅन्स मध्ये तुमचं काहीतरी वेगळं पण पाहिजे. ट्रॉफीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्यांची निवड केली गेली होती अंपायर म्हणून आणि एवढी गर्दी होती प्रेक्षकांची त्या मॅचमध्ये. 26 जानेवारीला मॅच झाल्या त्या. आमदार ट्रॉफी होती. शिवसेनेचेच आमदार कोणतरी आहेत त्यांच्या नावानं ती बुलढाणा या ठिकाणी ट्रॉफी होती. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 5. अतिशय चांगला खेळ पालघर टीमनं केलेला आहे. पूर्णपणे प्रभावित केलंय. 2 षटकांचा खेळ इथे संपवलाय. 68 धावांचा पाठलाग करताना फक्त धावफलकावरती धावा आल्यात. विंदने टीमच्या 5. आता 12 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती विंदने टीमला 63 धावांची. सुरेश अन्ना टीम मला असं वाटतं फॉर्म मध्ये ही मॅच त्यांच्या बाजूने सरकते. अण्णा पाच धावा धावफलकावरती आल्यात. नवीन बॉलर जैसन नवीन बॉलर. वाह काय गोलंदाजी आहे. टप्पा पडल्याचा चेंडू झपकन आतमध्ये येतोय. चांगली गोलंदाजी आहे. टप्प्यावरती फार चांगलं नियंत्रण वेगावंती नियंत्रण आहे. आसिफनं सुद्धा फार चांगली कामगिरी केली ज्यांनी 3 धावा दिल्या. पहिले गोलंदाज आले विश्वनाथ ज्यांनी 2 धावा दिल्या आणि त्यानंतर येतात गोलंदाज आता जयसू. काय गोलंदाजी आहे. सलामीची फलंदाजी जी जोडी जी होती त्यांनी 67 धावा केल्या आणि 68 धावांचं आव्हान या ठिकाणी मला असं वाटतं ठेवलेलं आहे. इथे मात्र चांगलं क्षेत्रखंड होत आहे. ही मॅच पूर्णपणे आता एकतर्फी होईल का असा प्रश्न तमाम पाठीराख्यांना पडलेला आहे. बऱ्याच अंशी या मॅचमध्ये वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे ते पालघर टीमने. वाह मस्त फटका. अगदी टायमिंग चांगलं होतं. फक्त दिशा दिली. या एका धावेच्या बरोबरीनं 68 धावांचा पाठलाग करताना एकूण धावसंख्या आलेली आहे विंदने टीमची 10 धावा. पण विकेट त्यांनी आतापर्यंत गमावल्या त्या 3 बाद 10. पहिला चौकार मारलाय फलंदाजीसाठी. स्ट्रायकर एंडला उभे ते नमस्ते त्यांनी नमस्कार केलेला आहे गोलंदाजाला. इथे बॅकफुट लाईन खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. टप्प्यावरती फार चांगलं नियंत्रण आहे. पालघर टीमची हीच खासियत राहिलेली आहे. त्यांनी फार चांगले चेंडू फेकलेत. कधी गुडलेन स्पॉटवरनं चेंडूला त्या ठिकाणी टप्पा ठेवलाय. कधी स्टोवर 1 चेंडू केलेत तर कधी अगदी चेंडूमध्ये वेगही आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या हातानं पुन्हा एकदा नमस्ते नाहीये यांचा झेल उडतोय आणि गल्लीतला क्षेत्ररक्षक मात्र विश्वनाथ ज्यांनी हा झेल पकडला आणि अजून एक हादरा मिळाला तो विंदने टीमला 68 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत विकेट गमावल्यात त्या 4 आणि धावा करायच्या आहेत त्या जिंकण्यासाठी अजून सुद्धा 58 धावांची. दीपक मस्त फटका. यावेळेस मात्र चांगला टायमिंग. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव घेतली जाते. का दुःख से काम बनने वाला नाही. आक्रमण आता जरी केलं तरी 68 धावा फार धावा आहेत. चेंडू फक्त आता काही शिल्लक आहेत. मला असं वाटतं एकच
3 षटकांचा खेळ मला असं वाटतं संपला असावा आणि गरज आहे जिंकण्यासाठी ती 58 धावांची. एक षटक 58 धावा. बॉलर नेम प्लीज. बाळा. बाळा येतोय नवीन गोलंदाज. आतापर्यंतच्या सगळ्या गोलंदाजांनी फार चांगली कामगिरी केली आहे. पहिले गोलंदाज विश्वनाथ 2 धावा दिल्या 2 विकेट. नंतर आले आसिफ ज्यांनी 3 धावा दिल्या 1 विकेट. नंतर आले गोलंदाज जयसू ज्यांनी 5 धावा देत 1 विकेट मिळवली. आणि आता आलाय तो बाळा. बाळा येत आहेत. मस्त गोलंदाजी सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पण थोडीशी घाई केली क्षेत्ररक्षकानं. आता जर 1 चेंडू 4 धावा 1 चेंडू 3 धावा जर असत्या तर कदाचित अडचण होऊ शकली असती. पण इथे चेंडू जातोय तो 4 धावांसाठी. ऐसे गई पूना पूना गोलंदाजी गरंगळत चाललाय. चेंडू वाईडीच्या दिशेने आसिफ येत आहे चेंडूपर्यंत. आसिफ यांनी चेंडू येऊन उचलला कव्हर केलं. चेंडूला 1च धाव मिळते आणि 68 धावांचा पाठलाग करताना पालघर टीम आता पूर्णपणे वर्चस्व आपलं प्रस्थापित करत आहे. जिंकण्यासाठी बऱ्याच धावांची गरज आहे. केवळ 3 चेंडू बाकी असतील. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक आता आरामात घेत आहे. त्यांना माहिती आहे की आरामात घेत आहे. त्यांना माहिती ही मॅच आता एकतर्फी आहे. अतिशय चांगली ॲक्शन शॉट फाईन लीगला तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. पंच आमचे टीके कुरंगळे सर आणि अभि कुरंगळे हे 2 पंच आहेत या मॅचमध्ये. फार त्यांच्याकडनं चांगलं पंचांचं काम आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला चेंडू गरंगळे चाललाय सरळ पॉइंटच्या दिशेनं आणि ही मॅच जिंकलेली आहे दांडी पालघर टीमने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. कारण या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. विंदने संघाने सुद्धा प्रयत्न केले पण गोलंदाजांनी वर्चस्व प्रस्थापित केलं आणि हा सामना या ठिकाणी दांडी पालघर टीम जिंकलेली आहे. यानंतर होणारी मॅच आहे